सॉरी मिस्टेक हो गया सर. माकडा शिमुडका म्हणून टाकलास माझ्या तोंडाव. मी नाही टाकलेला. माकडा तुझ टाकला गंटी तू शिव मला. ओ मामा का मारताय माझ्या पोराला? तुझ्या पोराला माझ्या तोंडाव शिमूड टाकला या. अहो त्याला जुळा भाव आहे, तेव जसं करल तसं जेव करतो या. का मारताय रे बापू? तुम्ही जावा इथलं. आवाज काढ नको. धोपाटी कुठं आहे रे माझी? वाट्या लागतोस का? ओ मामा त्याला जुळा भाव आहे, तेव जसं करल का नाही तसं जेव करतो या. काय पिन बोलू ना ग बसा. अहो खरं सांगतोय मी, 20 वर्षापूर्वीचा विषय आहे. एका बायला 2 जुळी पोरं झालेली. ही बघा तुमची जुळी पोरं. गबसा शिका डॉक्टर जन्मलेल्या पोराची दाढी मिशन. अरे मग काय शिंग येतील काय? जुनवान पोरं जन्माला आली ती 3 वर्ष पोटात होती ती, त्यामुळे जास्त वाढ झाल्या पोरांची. बर पेड घेऊन येतो मी. अगं पारे बघ की त्यासनी जुळी पोरं झाली ती. मग काय झालं? अगं त्यातलं एक न्यू आहे की आपल्यासाठी. विमल गुटखा म्हणतील काय? नाही आहो, तू माझ्या बहिणीचं नाव आहे का नाही विमल? तीच म्हणते ती विमल. मी मग धरणं शिकवलंय का नाही तेच मी. आम्हाला मूळबाळ होत नव्हतं. आम्ही त्यातलं एक पोरग आणि परत बघतोय तर काय, एक पोरग करल तीच दुसरं पोरग करतंय. असा विषय आहे, त्यानं तिकडे शिंबूट टाकला असेल म्हणून हिनं तुमच्या अंगावर शिंबूट टाकला. बर बर असू दे, परत माझ्याजवळ फिरकू नको नाही तंगड तोडणार. अरे वै बिया कशाला शिंबूट टाकतोय? शिंबूट साठवून ठेव आणि उन्हात वाळून त्याचं मीठ तयार कर. 5-6 पोती मीठ होईल एवढा शिंबूट आहे तुला. जा फुकणीच्या. अरे तुझ्या आईला मी तुझ्या माकडा. अरे काय झालं वै बिया? अरे काय झालंय? पप्पा अहो माझा जुळा भाऊ तिकडे पळायला लागला असणार आहे, त्यामुळे मी पण पळायला लागलो बघा. आईला अवघड आहे बघ. होय बर पप्पा ऐका की, मला कपडे घ्यायचे आहे ती. चला कपडे घ्यायला जाऊया दुकानात. बर बर चल जाऊया. पोरा तुझा जुळा भाऊ गावला पाहिजे बघ, नाहीतर आयुष्यभर असं चालत राहणार. होय पप्पा, पण ह्याच्यावर काहीतरी उपाय असेलच की. चल बघूया काय उपाय गावतोय का. बोला काय पाहिजे? दुकानदार एकदम चांगल्या क्वालिटीचा शर्ट दाखवा. तो घ्या, एकदम भारी क्वालिटीचा शर्ट आहे. बघू पोरा चांगला जाळ घाल म्हणजे तापल पाणी. पप्पा ते पेपर त्या चुलीत घालतो म्हणजे चांगला जाळ होईल. ठीक आहे. अरे फुकणीच्या शर्ट का फाडला? सॉरी दादा, माझ्या पोराने शर्ट फाडलाय. पैसे देतो पण मारू नका. 1000 रुपये त्यांना वाटलं लागा इथनं. ठीक आहे. पोरा चल काहीतरी उपाय केला पाहिजे. रोज काहीतरी नवीन कांड होतोय बघ. होय पप्पा पप्पा माझ्या जुळ्या भावाला हुडकून काढूया म्हणजे सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह होती ती. बापू शेठ बोला. मज बघा येणार होता, काय झालं या की. अहो पोराला पाठवून देतो, मला जरा बँकेत जायचं आहे. बर बर पण 80,000 आलं तर मज देणार, नाहीतर मज देणार नाही अजिबात. आधी मस्त तरी बघू दे की. बर बर द्या पोराला पाठवून. ओके वै ब्या आपल्याला म्हस विकत घ्यायची आहे. जा आणि बापू शेठच्या शेडवरनं म्हस बघून ये जा. बर बर येतो पप्पा, जाऊ का? बर बर चालतंय जा. तुम्ही या बँकेत जाऊन. बर बर. इसल्या हे मध्यस्थी स्थळ घेऊन आलेत तुला. पोरगी चांगली आहे, आवर लवकर तुझं, पोरगी बघायला जायचं आहे. मी आवरून तयारच आहे, मला आधीच खबर लागलेली. अरे तुझ्या पान नाईट पॅन्ट विन शर्ट केलेला का? त्याला काय होतंय, बाण नसेल केला पण आज जरा धोत्रा शर्ट केलेला, मी नाट पेटव गेला म्हणून काय होतंय. चला मी पण करतो इजरविन शर्ट. चला चला काय करायचंय ते करा. चला ओ शेठ कुठं आहे मस्त दाखवा लवकर. ओ शेट कुठं आहे मस्त दाखवा लवकर. आमच्या पुरगीला मस्त बघतो येऊ. आमची पुरगी मस्त वाटली का तुला? सॉरी मस्त नव पुरगी दाखवा तुमची. सॉरी मस्त नव पुरगी दाखवा तुमची. माझी पोरगी कशाला बघायला तुला? सॉरी मामा चुकून तोंडात गेलं. काय तुला मस्त धावतो काय दाखवू? अरे नको मस्त दाखवा. तिला बघितल्यावर जर ती मला आवडली तर मी लगेच लगीन करणार तिच्यावर. अय तिला बघितल्यावर जर ती मला आवडली तर मी लगेच लगीन करणार तिच्यावर. काय मशीवर लगीन करायला काय पोरगी मिळाला काय? सॉरी शेठ चुकून तोंडात काय पण निघायला लागले. एक तर अंगाची आग व्हायला लागले. 15 दिवस झाला आंघोळ केलेला नाही मी. आंघोळ करत जावा की. बर पाहून पुरीला बाहेर बोलवा. होय बाय ऐश्वर्या ये बाहेर.
रूपाची खान दिसती छान लाखात छान नजरेचा वाहन. तुम्हाला काय प्रश्न विचारायचा असलं तर विचारून घ्या. पुरी जरा चालून दाखव ग. आईला पोरगी जरा टार्गेटच दिसते. होय माझ्यावरच गेल्या. मी तर काय कमी आहे. मी बी टार्झनच आहे. टार्झन इज वंडर कार. बर बर असू दे असू दे. तुम्हाला काय प्रश्न विचारायचा असलं विचारून घ्या. बरं मला सांगा एका दिवसाला ही किती लिटर दूध देत्या? बरं मला सांगा एका दिवसाला ही किती लिटर दूध देत्या? अहो पाहुणं काय म्हणतोय पोरग? अहो पाहुणं दिवसाला किती लिटर दूध पित्या असं म्हणायचं आहे त्याला. हा तिला दूध नाही आवडत. मलाच आवडतं. लय दूध पितो मी दररोज 2 घोट. हे बघ दिवसाला 3-4 लिटर दूध देत्या पण तुझ्या काढण्यावर राहिलं. हिची धार काढायला लागलं विला हात मारत नाही नव्हता. हिची धार काढायला लागल्या लात मारत नाही नका. मला सुकाळीच्या काय मत घ्यायला तिकडे तू. सॉरी पाहुणं. इसल्या तुझा जुळा भाऊ तिकडे मस्त बघायला गेला असणार आहे त्यामुळे तो बोलत ती तू बोलतोयस. होय पप्पा. होय पप्पा. बरं त्या तुझा बाप नाव मी पप्पा म्हणला घरला घालवेन. सॉरी ए काय कुचकुचू बोलायला लागलाय सर? काय नाही अहो पाहुणं काल आम्ही मस्त बघायला गेलेलो त्याला तिथं बोललेलं आठवतं या. बर आता शुद्धीतून बोलाय सांग नाही तर लात टाकून आकलीन. इसल्या तू तोंडावर ठेवून ग बस. बर पुरी तुला पोरग पसंत आहे का? विश्ल्या तुला पोरगी पसंत आहे का? मलाही पसंत आहे पण लगीन झाल्या विना मला चांगलं जेवण करून घातलं पाहिजे. मलाही पसंत आहे पण लगीन झाल्या विना मला चांगलं जेवण करून घातलं पाहिजे. अरे वंडिकीच्या ही काय पोरगी आहे तुझ्यावर लगीन करायला तुला चांगलं जेवण घालाय. सॉरी बरं मला हिच्यावर एकांतात बोलायचं आहे. बरं मला हिच्यावर एकांतात बोलायचंय. बोल बाबा बोल एकांतात बोल. हा मनसोक्त बोला काय टेन्शन घेऊ नका. ऐश्वर्या तू खूप छान दिसतेस. ऐश्वर्या तू खूप छान दिसतेस. खरं सांगू मला तर तू खूप आवडलास. खरंच ही? होय मग एक पप्पी घेऊ का? घे ना. ए फुकणीच्या म्हशीचा मुका घेतोस काय खोळबी लागला का तुला? चल वाटायला लाग. सॉरी शेट. आणि इकडे येऊ नकोस परत. काय झालंय? अजून एक घे ना. हा घेते. अरे सुकाळी या लग्नाच्या मुख घेतोय. मी नाही. इसल्या लवकर इस्त्री कर माझ्या शर्टला मला कासेगाव जायचं आहे. बर हॅलो काय झालं विसल्या? अहो कानाला इस्त्री भाजली. माकडा कानाला कशा लावलीस मग? अहो माझ्या त्या जुळ्या भावाला फोड आला असेल त्याने कानाला तिकडे फोड लावला असेल पुढून तिकडे इस्त्री काढायला लावली. आयला अवघड धंदा झालाय काय तर उपाय केला पाहिजे बघ. होय पप्पा. मोरट्या कोण केली याला? सोनं चुलून वरडायला काय झाले? अरे भावा काय सांगू तुला मोबाईल भाजला कानाला. काय चुले ठेवलेलास काय? नाही बरोबर चल नाश्ता करूया. बरोबर चालते चल. ए विसल्या इकडे की. काय रे भावा? की बॅट बॉल खेळायला. बरोबर चल आणि काय का चुलतीस? अरे कानाला भाजलं जरा. काय लागा जरा बघून काय मग करायचं की. चल ए भावा मी बॅटिंग करणार आहे. ए बघ माझी बॅट आहे मी बॅटिंग करणार. बरोबर आणि इकडे. हा वैभ्या इधर वडापाव खा. सुकाळीच्या बॉल कुठे खातेस काय? डोक्या बिकव पडलेस का काय? सॉरी भावा जा खेळ टाकतो बघ. नीट बोलतात. हा टाकी मोठ्या काय झालंय? सॉरी भावा काय झालं काय कळलं नाही मला. बर डोसको फोडलंच माझं पुकणीच्या. बुलट्या आउट केलंस मला. खेळ आता तू. अरे बुरट्या झाडू कशाला घेतलायस काय? झाडून काढतोस का काय? अरे काय करतोय? अरे काय करा मारतोय? अरे वैभ्या काय झालंय यार? काय झालंय? वैभ्या अरे काय झालंय? आजच्या गावात भावा मला काहीच कळलं ना काय झालंय. झाडू टाकतो. बर आय ग पुकणीच्या विसल्या काय मारलं? थांब तुझ्यात. थांब तू काय
आय विश्ल्या जेवाय सोडून कुठं मम्मा फिरतायस अगं आहे माझ्या मागं म्हातार लागलेलं एक. चला घरला अरे नाही. अरे वैब्या सुकाळीच्या आईला तिकडे त्या जुळ्या पोराला कोणतरी उडत नेत असणार आहे म्हणून हे असं करतंय. वैब्या पुढे एक लात मार रे. बर बर कुत्र्या लाथ का मारलीस वैब्या शेडवर जा शान साठला असेल शिन कुठं लाव जा. बरं लावतो. बर बर आधी जाऊ ग मग जा खेळायला. काकू ओ काकू काय ग शालू कशाला पाहिजे का आबीर कपाळाला लावाई कशाला लावत्यास का आबीर कपाळावर दिसणार पण नाही एवढी काय अगं सोड त्याला मस्करी करायची सवय हा मस्करी केली मग असू दे. हाय अबीर आणते बस हा ना फुकटे चटके म्हणलं का चटके छोटा बी म्हणली चटकी चटके म्हणलं मग असू दे मी हाय चटकी दात तटकी तटकी अरे काय करतोस काय नाही खाना सरळ अरे वैभव अरे शेण खायला लागलेस का काय नाही ते वास घेऊन बघत होतो. अरे मला वाटलं शेण खायला लागलं नाही ते नव तू कुठे गेलेलीस? अरे मी पप्पांना जेवणाचा डबा द्यायला गेले बरं ऐक की मला तू खूप आवडतेस. बरं ऐक ना मला तू खूप आवडतेस. हो मला तुझ्याशी लग्न करायचं. हो मला तुझ्याशी लग्न करायचं. दाताडे लय हरकू नको मला तुझ्यावर लग्न करायचं जाईल ना. दाताडेला हरकू नको मला तुझ्यावर लगीन करायचं जायत ना. माकडा घातलं तुला डबऱ्यात मला पण नाही तुझ्यावर लग्न करायचं हा? पूजा थांब की. अगं थांब की पूजा. अरे वैब्या काय बाप्पा अरे तुझा जुळा भाऊ कुठं जातोय त्याचा पत्ता गावलाय मला. काय सांगताय बाप्पा चला जाऊया मग. होय चल. पोरा तो माणूस म्हणलेला तुझ्या जुळ्या भावाचं घर ह्याच गल्लीत कुठतरी आहे. चला बघूया मग. चल हा पप्पा ही बघा भावा तू बरं झाला तुम्ही आला सा पाहुणं ह्या दोघांच्यावर काहीतरी उपचार केलं पाहिजे बघा. होय पाहुणं ह्यानं काय केलं की तेव करतोय आणि त्यानं काय केलं की हेव करतोय. पप्पा का बसा तुम्ही भावा कसा आहेस जेवलास का लगीन केलंस का पोरं आहेत का तुला बाकी काय चाललंय जॉबला कुठं आहेस ए गबासा दोघं पण प्रश्न विचारतायसा उत्तर कोणा दिला झालायसा तुमच्यामुळे डोकं दुखा लागलंय आमचं. होय पाहुणं यांच्यावर काहीतरी उपचार केलं पाहिजे आपल्याला. एक उपाय आहे गावात एक बाबा आहे तो मला म्हणाला की याचा उपाय करता येईल आपल्याला. तो म्हटला फक्त दोघांनी एकत्र घेऊन या तर त्याचा उपाय करता येईल. मग आता ही दोघं पण एकत्र आहेत चला घेऊन जाया त्या बाबाकडे. चला बाबा हो बाबा आलोय दोघांनी घेऊन दोघांच्यावर काहीतरी चांगला उपाय करा. दोघं एकसारखं बोलते ती वागते ती बंद करा. करतो पण 10,000 रुपये घेणार. देतो बाबा पण काहीतरी चांगला उपाय करा त्यांच्यावर. बर तिकडे उभा राहा हात वर कर हात पुढे घे हात इकडे फिरव हात काल घे. मी काय सांगतो ते ऐका बोला बाबा मी एक मन